सांगाच आपण हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो असं मी जाहीर करतो. आज नवीन गुढीपाडव्याच्या दृष्टीने सर्व शेतकऱ्यांना, मित्रांना, सगळ्या नागरिकांना शुभेच्छा मी पहिल्यांदा देतो. ही समर्थ नगरी पोखर्णी नरसिंह फाट्याच्यामध्ये निर्माण होते. परभणी जिल्ह्यामध्ये नवीन नवीन संस्थानं जेव्हा निर्माण होतील तेव्हा रहिवाशांच्या सुविधा, व्यापाऱ्यांच्या सुविधा ही आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन करण्याची ही संस्था असल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी बेनिफिट घ्यावा. आणि राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे त्यामुळे हा रस्ता जो पोखर्णी फाटा आहे हे बैतूल, अकोट, हेलदरी, जिंतूर, परभणी, सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याच्यातून हा झालेला डेव्हलपमेंटचा प्लॅन आहे. 2009 ते 14च्या कालावधी याची मंजुरी आहे. अंमलबजावणीला उशिरा होत असल्यामुळे त्याचे उद्घाटनही उशिरा होत असतात. मग त्या दृष्टीने हा रस्ता झाल्यामुळे इथल्या नागरिकांना, शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना त्याचा बेनिफिट अत्यंत चांगल्या प्रकारे घेता येतो. इथे सर्व संपूर्ण सुविधा, इथे पाणी आहे, वीज आहे, रस्ता आहे, वाहतूक आहे. त्यामुळे हे परभणी शहरात अंतर गावात जाण्यासाठी 40 मिनिटं लागतात, परंतु इथून परभणीला जाण्यासाठी 20 मिनिटं लागतात. त्यामुळे सगळ्या सुविधा पूर्ण असलेले ठिकाण असल्यामुळे त्याचा बेनिफिट सगळ्यात जास्त लोकांनी घ्यावा अशी या संस्था चालकाच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो आहे. आणि या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो. त्यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. तसेच अजयरावला एक फोनवरून सांगितलं तरी पटकन ते त्यांच्या मागं आता कालच जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूक झालेली तरी पण वेळात वेळ काढून आले. त्यांचे पण मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाला आमचे मित्र बाबा पठाण मुंबईला गेले होते. त्यांनी अर्धवट काम सोडून मुंबईचं ते सकाळी देवगिरीनं आले. त्यांचं पण मी स्वागत करतो. आणि आम्ही 1 महिनाभरापासून या प्रोजेक्टसाठी जे मेहनत करतो, इथली आमची जी मंडळी ज्यांनी की ॲक्च्युअल या कामासाठी आमचा आशिष राठोड किंवा त्याचा भाऊ सुनील ह्यांनी जे परिश्रम केलं त्यांचं बी सर्वप्रथम मी स्वागत करतो. आणि आज या कार्यक्रमाला जमलेले माझे सर्व पत्रकार मित्र भरपूर मोठ्या संख्येने आलेले आहेत. ते माझ्या जिव्हाळ्याचे सगळे माणसं आलेले आहेत. त्यांचं पण मी या ठिकाणी स्वागत करतो. हा कार्यक्रम निश्चितच आजच्या ऐवजी कधी असता तर आणखी लोक आले असते हे मला खात्री आहे. मित्रांनो, मी एक शासकीय सेवेत PWD मधून सेवानिवृत्त झाल्यानंतर काही प्रमाणात सुरुवातीला राजकारणात विधानसभा लढवली पाथरीची आणि हळूहळू राजकीय रंग बघितल्यानंतर मी कातनेश्वर सरांच्या मार्गदर्शनाखाली या क्षेत्रामध्ये नवीनच पहिला प्रयोग आहे. तरी माझा काही प्लॉटिंगचा व्यवसाय नाही, तरी पण मला सगळ्यांनी अभूतपूर्व सहकार्य केलं आणि याच्यात मला मार्गदर्शन चांगलं सगळ्यांचं मिळालं. विशेषतः जाता येता बापूसाहेबांनी मला थांबून इथंच राहतात बापूसाहेब, त्याच्यामुळं जाताना थांबून ते बघतात आणि सांगतात हे असं करा तसं करा. त्यांचं पण मला खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाचं आज रोजी विक्रीचा खऱ्यानं शुभारंभ झाला असं मी जाहीर करतो. थोडं मागे येतो असं 4-5 घेतो. काय
या या हा लावा लावा लावा. इकडे ना क्रॉस मध्ये ना दादा. सर्वांनी टाळ्याच्या गजरात आदरणीय बापू साहेबांचं स्वागत. तर आदरणीय सर इकडे बघा. सर्वांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं. डॉक्टर कात्नेश्वर सर. त्याच्यानंतर श्री रामचंद्रजी शिंदे प्रदीप पावडे मामा यांना मी विनंती करतो की आपण स्वागत करावं. पावडे मामा रामचंद्र शिंदे साहेबांचं आदरणीय पावडे मामा स्वागत करतील.